हे रवींद्र धंगेकर जे आहेत ना, आता हे महायुतीमध्ये काँग्रेसचे घुसलेले ट्रोजन हॉर्स झालेले आहेत. ते ग्रीकांमध्ये एक कथा आहे, म्हणजे इतिहासामध्ये, की ते शत्रू एक मोठा घोडा भेट देतात आणि मग ते घेतात शत्रू आपल्या किल्ल्यामध्ये घोडा, आणि रात्री त्या घोड्याच्या आतून पोटातून सैन्य बाहेर पडतं. तर तेव्हापासून एक ट्रोजन हॉर्स म्हणतात. तर रवींद्र धंगेकर आता हा महायुतीमध्ये शिरलेला ट्रोजन हॉर्स झालेला आहे. आता त्यांनी शिंदे गटात राहून भाजपला, आणि हे जे चाललं आहे ना कोथरूडमध्ये, ह्याच्यात भाजपचं मेधाताई कुलकर्णी वगैरे अंतर्गत राजकारण आहे. गेल्या 2 निवडणुकीपासून चंद्रकांत पाटील सेटल झालेले आहेत कोथरूडमध्ये, आणि त्यामुळे कोथरूडचे हिंदुत्ववादी, कोथरूडचे काही मंडळी आहेत, त्यांची नावं मला माहिती आहेत, ते जरा दुखावले गेले आहेत. आणि धंगेकरांना त्यांनी मदत केली आहे, आणि धंगेकरांना पहिल्या निवडणुकीमध्ये कसब्याच्या ब्राह्मणांनी मदत केलेली आहे. हे स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. आता शरद पवार साहेबांपेक्षा शरद पवार हे कर्ते-करविते आहेत, त्यांना सगळं माहिती असते कोणती जात कोणाला मतदान करते. आता काय झालं आहे धंगेकरांचं, की त्याला प्रॉब्लेम झाला आहे. आता दादा विरुद्ध धंगेकराची लढाई नाही सगळी. आता मला वाटतं ट्रोजन हॉर्स म्हणून घुसले खरे धंगेकर महायुतीमध्ये, पण आता निघताना ते शिखंडी होऊन बाहेर पडतील असं वाटतं मला. महाभारतात ना शिखंडी, तर धंगेकरांची केस फार मस्त होणार आहे बघा तुम्ही. ट्रोजन हॉर्स म्हणून घुसले आणि शिखंडी म्हणून बाहेर निघाले, असं होणार आहे.